पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने मतदार याद्यांची फोड करून प्रत्येक प्रभागात किमान 4 ते 5 हजार मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात शिफ्ट करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेला आहे। निवडणूक विभागाने मतदार याद्यांची स्थळ पाहणी करून स्वतःहून चुकीची दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष योगेश बहेल यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे। चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, मंगला कदम, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, पदाधिकारी फजल शेख इत्यादी उपस्थित होते। पाहूया बहेल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर काय काय आरोप केले आहेत। निवडणूक आयोगाने जे निर्देश जे आदेश महापालिकेला दिलेले होते ते निर्देश आणि आदेश सर्व ढाब्यावर बसून त्यांनी चुकीच्या पद्धतीने सर्व मतदार फोडणीचा मतदार याद्या ज्या आहेत त्या विभाजन करण्याचं काम अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। त्यांनी नेमलेले बीएलओ आणि त्याच्या हाताखालचा सगळा स्टाफ या लोकांनी प्रत्यक्षात जाऊन तिथं काम न करता त्यांनी काही एजंटद्वारे अशा प्रकारचे काम केलेले दिसत आहेत। कारण त्याप्रमाणे जर त्यांनी काम केलं असतं तर इतक्या घोर चूक झाल्या नसत्या। बॉर्डरवर फक्त एखाद नाव इकडे तिकडे 2, 5, 10 नावं 15 नावं असती तर समजू शकलो असतो, परंतु 2-2 हजार 2.5-2.5 हजार मतदार या प्रभागातले त्या प्रभागात त्या प्रभागातले त्या प्रभागात अशी पद्धत आहे। साधारणतः सर्वच म्हणजे 32 प्रभागापैकी मला वाटतं कमीत कमी 28-29 वॉर्डामध्ये हा प्रकार घडलेला आहे। त्यामुळं हा खूप गंभीर स्वरूपाचा आमच्या सर्वांचा म्हणजे प्रशासनावर आरोप आहे। कारण आधी राज्य निवडणूक आयोगाने दिलेले जे निर्देश आहेत आदेश आहेत त्या आदेशाच्या अनुषंगाने यांनी काम न करता चुकीच्या पद्धतीने मतदार याद्या फोडलेल्या आहेत। ज्या पद्धतीने आज खरे हे या मतदार याच्यामध्ये सांगणं योग्य नाहीये, परंतु ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन झाला ऑफिसमध्ये बसून डोळे बंद करून त्याच पद्धतीने ह्या मतदार याद्या पण बनवल्या गेलेल्या आहेत। पुन्हा या जनतेवर नागरिकांवर घोर अन्याय होत आहे। खरं पाहता लोकशाहीच्या अनुषंगाने मतदानाचा हा पवित्र हक्क आहे, मतदान बजावण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो हिरावून घेण्याचा अधिकार या लोकशाहीमध्ये कोणाला नाहीये। आणि महापालिकेने एवढी मोठी घोर चूक केलेली आहे, त्यामुळे त्यांनी त्या बॉर्डरवर जाऊन तशा प्रकारच्या मतदार याद्या फोडलेल्या नाहीयेत। एकाच वॉर्डातल्या मतदार फोडत असताना 3-3 प्रभागामध्ये टाकल्या गेल्यात किंवा एका मतदार दुसऱ्या वॉर्डातल्या पण टाकल्या गेलेल्या आहेत। म्हणजे 1,500, 2,000, 2,500 असे दुबार नावं आहेतच आहेत। 95,000 पेक्षा जास्त दुबार नावं त्यामध्ये आलेली आहेत। मृत व्यक्तींची नावं अनेक वेळा फॉर्म भरून दिले, मृत्यूचे दाखले लावून दिलेले आहेत, तरी सुद्धा ती नावं कमी झालेली आहेत। दुसरी गोष्ट अशी पण आहे त्यामध्ये की समजा एखाद्या मतदारसंघामध्ये 54,000 नावं आहेत, समजा मतदार आहेत, तर 54,000 मतदारापैकी त्यातले काहीतरी 2-2.5 हजार मतदार त्या प्रभागातले जुने जे लोक गेले 25-30 वर्ष मतदान करतात अशा लोकांची नावं तिथनं गायब करून दुसरे 2-2.5 हजार नावं टाकून मात्र संख्या तिथे एकसारखी दाखवण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे। हे सर्व हेतुस्पर्शवर केलंय का ही पण शंका निर्माण होत आहे, परंतु हे सर्वच वॉर्डामध्ये झालेलं आहे। त्यामुळं ह्याचा फायदा कुठल्या विशिष्ट राजकीय पक्षाला होणार आहे का नाही, तर हा खरं पाहता मतदाराचा हक्क हिरावून घेण्याचा प्रकार आहे। मतदारावर खरं पाहता त्यांचा एक फंडामेंटल राईट जो आहे तो फंडामेंटल राईट हिरावून घ्यायचा कोणाला अधिकार नाहीये। त्यामुळे प्रशासनाने केलेली जी चूक त्यांनी स्वतः केली ती त्यांनी दुरुस्त करावी। त्या व्यतिरिक्त त्यांनी फक्त 7 दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि 7 दिवसाचा अवधी देत असताना त्यांनी हार्ड कॉपी दिलेल्या आहेत। हार्ड कॉपी देत असताना खरं पाहता एक विक्री करण्याचा आणि पैसे गोळा करण्याचं काम महापालिकेने केलेलं दिसतोय। सॉफ्ट कॉपी जर दिली असती किंवा जे पीडीएफ अवेलेबल केलेले आहे त्या पीडीएफ मध्ये सर्च इंजिन नाहीये, त्यामध्ये त्याला नाव आपलं सर्च करता येत नाही। आता त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जावं आणि त्या वेबसाईट वरनं लिंक घ्यावी आणि त्या लिंक वरनं नाव शोधावं। त्या लिंकच्या अनुषंगाने समजा नाव शोधत आलं तर योगेश भोल हे नाव दिसू शकतं। योगेश भोलचं नाव पिंपरीमध्ये दिसेल, त्याचा काहीतरी क्रमांक दिसेल, परंतु तो क्रमांक आणि पिंपरी मधलं नाव तो संत तुकाराम नगरच्या 20 प्रभागामध्ये कसं येणार, त्याचा सिरियल नंबर कसा असणार आहे हे आयुक्तांनीच आम्हाला शोधून दाखवावं। त्यामुळे अशा पद्धतीची घोर चूक केलेली आहे। त्याला सर्च इंजिन पण दिलेले नाहीये, नाव सर्च करण्याची सुविधा पण दिलेली नाहीये। त्यामुळे ते आता म्हणतात की तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जा, त्यांनी पण काय होणार नाहीये। आणि एखादा सुशिक्षित माणूस आपल्या घरात बसून, कारण टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झालेली आहे, ऑनलाईन सगळी कामं होत आहेत, लोक ऑनलाईन बसून घरी बसून काम करतायत, हप्त्यातनं 1-2 दिवस कामाला जातात,
म्हणजे आज ज्या वेळेला मीडिया असेल किंवा टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स असताना अशा पद्धतीचं गलिच्छ काम महापालिका करते हे दुर्दैव आहे. तर महापालिकेने ही वेबसाईट देताना व्यवस्थित द्यायला पाहिजे होती, त्याच्या सॉफ्ट कॉप्या व्यवस्थित द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्याला बाकी सर्व गोष्टीच्या मतदाराला सहजरित्या आपलं नाव कुठं आहे शोधता यायला पाहिजे. जर काही त्रुटी झाली असेल तर ती त्रुटी त्याला दूर करता यावी. या व्यतिरिक्त ज्या त्यांनी चुका केल्यात, उदाहरणार्थ समजा माझ्या वॉर्डातले 400 नावं नेहरूनगरमध्ये गेली, आम्ही त्याचं निरसन आणून दिलं तर ती दुरुस्ती त्यांनी स्वतः केली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणतात की नाही, त्या 400 लोकांचे फॉर्म भरा, त्या 400 लोकांचे आधार कार्ड जोडा, त्या 400 लोकांचे लाईट बिल जोडा, त्या 400 लोकांचे पुरावे जोडा आणि त्या माणसाने व्यक्तिशः तिथे यायचे. आता हे कसं शक्य सांगा तुम्ही मला, 7 दिवसामध्ये कोण शोधणार, कोणाला माहितीये. जो मतदार राजा गेले 25 वर्ष मतदान करतोय त्याचं नाव अचानक काय होणं कसं होऊ शकतं, ते कोण करू शकतो, ते कोणाला तो अधिकार आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या घोर चूक त्यांनी केलेला आहे, मतदाराला अन्याय केलेला आहे. तो प्रशासनाने स्वतः दुरुस्त करावा. राज्य निवडणूक आयोगाला त्याच्या प्रकारचा मेल पाठवलेला आहे, जिल्हा अधिकाऱ्यांना त्या प्रकारचा मेल पाठवलेला आहे, पत्र दिलेलं आहे, आयुक्त हार्डिका साहेबांना त्याचं पत्र दिलेलं आहे. तर माझी विनंती आहे की लोकशाही जिवंत ठेवण्याच्या अनुषंगाने मतदानाचा पवित्र हक्क हा मतदाराला भेटलाच पाहिजे, या भूमिकेशी आम्ही सर्वजण ठाम आहोत. रिपोर्ट माझा आवाज, पिंपरी चिंचवड.